कांद्याची निर्यात कमी झाली म्हणून कांद्याचे बाजारभाव पडले, हे तुम्ही अनेक माध्यमातून वाचलं असेल. अनेक ठिकाणी याच्या चर्चाही सुरू आहेत. व्यापाऱ्यांकडनं सुद्धा ऐकलं असेल. पण खरं कारण शेतकरी बांधवांनो वेगळं समोर आलेलं आहे. निर्यातदारांचं म्हणणं आहे की निर्यात कमी झाली म्हणून कांद्याचे बाजारभाव पडलेले नाही, तर कांदाच कमी झाला निर्यातक्षम म्हणून कांद्याची निर्यात कमी झालेली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्याकडे चांगला कांदा आहे, साठवणुकीच्या ग्रेडचा कांदा आहे आणि जो टिकणार आहे, त्यांनी हा व्हिडिओ ऐकाच, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार, तारीख आहे 13 मे 2026. निर्यात कमी होते आहे आणि अनेक ठिकाणी निर्यातीच्या काही अडचणी आहेत, युद्धाचं कारण आहे, त्यामुळे कांदा कमी जातो आहे. अशा वेगवेगळ्या पेपरमध्ये पानाची पानं भरून येत आहेत रोज. आणि या सगळ्या निगेटिव्ह बातम्यांनी शेतकरी खचत चाललेला आहे. युद्धाच्या बातम्या आहेत, दुसऱ्याकडे पेट्रोल वाढीच्या बातम्या आहे, पेट्रोल वाढ होऊ शकते अशा बातम्या आहे, डिझेल वाढ होऊ शकते अशा बातम्या आहेत. अशा स्थितीमध्ये मानसिक आधार जर मिळाला नाही तर कोणीही माणूस या सगळ्या टॉर्चरनी, या माध्यमांच्या टॉर्चरनी किंवा चुकीच्या अफवांच्या टॉर्चरनी खचून जाऊ शकतो. पण तुम्ही ॲग्रो शिवारचे वाचक आहात, एक सक्षम शेतकरी आहात आणि एक चांगले हुशार कांदा उत्पादक शेतकरी आहात. तुम्ही खचणार नाहीत, खचून जाऊ नका, कारण येणारा काळ चांगल्या साठवणुकीच्या मालाचा आहे, चांगल्या कांद्याचा आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. कसा आहे ते बघूया. तर सर्वात आधी याच्यामध्ये यंदा निर्यात घटली असं जे स्टेटमेंट आहे, प्रत्यक्ष त्याच्या उलट झालं आहे. ॲग्रो शिवारतर्फे आपण काही कांदा निर्यातदारांशी संपर्क साधला. त्यापैकी 2 कांदा निर्यातदार आहेत, ते अगदी तरुण आहेत, मराठी माणसं आहेत आणि जे स्वतः शेतकरी कुटुंबातून येऊन पुण्यासारख्या परिसरामध्ये कांद्याची निर्यात करतात. त्यातले एक आहे रोनित खासबळे आणि दुसरे आहेत अंकुश शिरसाळे. आता या रोनित खासबळेंनी जी माहिती दिली ॲग्रो शिवारसाठी खास, ती खरंच खास आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की यंदा एल निनोचा इफेक्ट असणार आहे आणि हवामानाच्या संदर्भात जे काही आता बातम्या येत आहेत त्यातून पाऊस कमी असणार आहे. पण पावसाचा आणि हा जो सगळा हे आहे त्याचा आणि कांद्याचा काय संबंध आहे? कारण पाऊस तर नंतर येणार आहे, तो खरीपावर परिणाम करेल असं आहे का? नाही. तर संबंध आहे एल निनो. या वर्षी तुम्ही बघाल की नाशिक किंवा पुण्यासारखं जिथे तुलनेनं थंड वातावरण असतं, तिथलं टेम्परेचर आता 43-44 पर्यंत पोहोचलेलं आहे. खास करून नाशिकमध्ये 43 टेम्परेचरवर पोहोचलेलं होतं मागच्या 2-3 दिवसात. आता अशा याच्यामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर तर हा मराठवाड्याचा परिसर आहे. खानदेशामध्ये धुळे जळगाव हा तप्त उन्हाचा परिसर येतो. अशा ठिकाणी तिथे तर 45 डिग्रीपर्यंत तापमान जात आहे. अशा तापमानामध्ये हा जो तापमान आहे, सुपर एल निनोचा इफेक्ट आहे. ज्या ठिकाणी पूर्वी पंखासुद्धा लावायची गरज नव्हती, त्या शेतामध्ये किंवा त्या गावांमध्ये, नाशिकच्या, नगरच्या आणि पुण्याच्या परिसरामध्ये आता कूलर किंवा AC लावावी की काय, किंवा काहींनी तर कूलर बसवले आहेत शेतकऱ्यांनी, जे पूर्वी फक्त आपल्याला मराठवाडा आणि विदर्भात बघायला मिळायचे. आता याचा परिणाम काय होतोय? हा कांद्याचा काढणीचा सीझन आहे. काहींनी कांदा काढला आहे. तो कांदा काढल्यानंतर तुम्हाला माहिती की आपण ढीग रचून तो काही दिवस शेतामध्ये राहू देतो, त्याला झाकून ठेवतो. पण त्याच्यातनं मग शेतकरी हळूहळू त्याची विक्री करतात. ज्यांच्याकडे चाळीची सोय आहे, चांगल्या साठवणुकीची सोय, मग तो हा कांदा 2-4 दिवसांनी, 8 दिवसांनी त्यातली निवड प्रक्रिया करून चाळीमध्ये साठवतात. आणि मग ज्यांच्याकडे सोय नाही आहे ते मग कुठे गोठ्यामध्ये किंवा शेतातच पडू देतात आणि तो कांदा विक्रीला काढतात. आता अशा पद्धतीचा कांदा विक्रीला येत आहे. बरं, कांदा साठवल्यामुळे उन्हाने खराब होतोय का शेतात पडू दिल्यामुळे? तसं नव्हे. तर आता मागच्या 15 दिवस किंवा याच्यामध्ये कांद्याची काढणी जास्त सुरू आहे.
आणि शेतकरी 1-2 दिवसानंतर लगेच कांदा विक्रीला आणत आहे. तुम्ही पिंपळगाव, लासलगाव, मुंगसे, उमराणा, कळवण इथली जर आवक बघितली तर ही सगळी आवक प्रचंड होताना दिसते, अगदी नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर या कांद्यावर एल निनोचा, उन्हाचा, उष्णतेचा परिणाम होतोय. परिणाम काय होतोय? असा कांदा जर निर्यातदारांनी विकत घेतला आणि तो जर पाठवला, तो शिपमेंटमध्ये टिकत नाही, असं रोनित जे निर्यातदार आहे त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही असे कांदे आणले होते, तो आमच्याकडेच टिकला नाही. शिपमेंटमध्ये त्यांचे अनुभव जे आहेत ते असा कांदा न टिकण्याचे आहे. त्यामुळे आम्ही यंदा असा कांदा शिपमेंटसाठी पाठवलेला नाही, निर्यातीसाठी पाठवला नाही. यांची शिपमेंट कुठे होते? तर मलेशियाला होते, श्रीलंकेला होते आणि त्या बाजूला सध्या व्हिएतनाम वगैरे तिकडे सुरू आहे. आता याचा जो कालावधी आहे या सगळ्या याच्यातनं जो प्रवासाचा आणि आपला जो कांदा येतो आहे, असं समजा की तुम्ही 1 मे किंवा 30 मार्चला कांदा, 30 एप्रिलला कांदा काढलेला आहे. त्याच्या आधी उन्हाने तुमच्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि त्यात जो कांदा टिकला आहे, जो उन्हाने खराब झालेला नाहीये, त्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळतोय. सध्या निर्यातीसाठीचा स्टॉकचा जो कांदा आहे, श्रीलंकेला निर्यात करतानाचा जो कांदा लागतो त्याचे बाजारभाव सध्या जे सुरू आहेत ते साधारण 12 ते 15 रुपये आहे पिंपळगाव मार्केटमध्ये. काही ठिकाणी 10 रुपये आहे. स्टॉकच्या कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते 14 ते 15 रुपये, 17 रुपये, 20 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि स्टॉकचा कांदा किती येतोय? साधारण 15 ते 20%. थोडक्यात या सगळ्या याच्यातनं जर तुम्ही बघितलं तर स्टॉकच्या कांद्याला चांगले दिवस असणारे, साठवणुकीच्या कांद्याला चांगले दिवस आहे. निर्यातदारांचं म्हणणं असं आहे की आम्हाला चांगला कांदा मिळत नाहीये, त्यामुळे आम्ही काय करतोय की हा कांदा आता लोकल मार्केटमध्ये, देशाच्या मार्केटमध्ये हा पाठवतो आहोत. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यंदाची परिस्थिती आहे ती काय आहे? निर्यात कमी झाली म्हणजे कांदा जास्त आहे का? सगळ्यात मोठा गैरसमज इथे आहे की कांदा खूप आहे आणि निर्यातच कमी नाही झाली, हो काय करायचं, असं वेगवेगळे ते सगळे अफवा आहेत. आता हा गैरसमज आहे की बाजारात काही जण असं वातावरण तयार करत आहेत की निर्यात कमी झाली म्हणजे खूप कांदा आहे आणि भाव पडणार आहेत. असं नाही शेतकरी बांधवांनो, परिस्थिती बरोबर उलटी आहे. निर्यात कमी होण्याचं कारण म्हणजे चांगल्या दर्जाचा कांदाच कमी आहे. चांगल्या दर्जाचा कांदा कमी येतो आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निर्यातीसाठी चांगला टिकाऊ कांदा लागतो. जर निर्यात दर्जाचा कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असता तर निर्यातदारांनी नक्कीच तो बाहेर माल पाठवण्यासाठी, विशेषतः पूर्व आशियासाठी पुढाकार घेऊन तो पाठवला असता. पण त्यांच्या मनात किंवा तिथे जे अनुभव आहेत त्यात भीती आहे की कांदा खराब होऊ शकतो. रोनित खासबाळेंसारखे जे तरुण निर्यातदार आहे ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ते अनुभव ते असंच सांगतात की निर्यातीच्या संदर्भात ज्या काही जे आहे चांगला कांदा असेल, शिपमेंटमध्ये तो खराब जर झाला तर सगळ्यांचंच नुकसान होतं. आणि हा कांदा जे पाठवतात तो कुठला आहे? तो अर्थातच जो आहे तो नाशिक जिल्ह्याचा आहे, काही पुणे जिल्ह्याचा आहे, काही नगर जिल्ह्याचा आहे. म्हणजे हे काही समजण्याचं कारण नाही की पुण्याचा कांदा किंवा सोलापूरवरनं कांदा घेतला आणि पाठवला आणि बाकीच्या ठिकाणचा नाही आहे. निर्यातीसाठी सगळ्या ठिकाणचा कांदा जातो. आता राहिला दुबईचा प्रश्न. दुबईला कांदा जातोय पण फ्रेट किंवा जे भाडं आहे ते जवळपास 5 ते 6 पटीने वाढलेलं आहे, जवळपास 4,000 पर्यंत पोहोचलेलं आहे, जे पूर्वी $400 ते $500 होतं. त्यामुळे दुबईची सप्लाय चेन व्यापाऱ्यांनी ठेवलेली आहे. जे बडे व्यापारी, बडे निर्यातदार आहे त्यांना दुबईला कांदा महाग कंटेनरमध्ये सुद्धा पाठवायला परवडत आहे. परंतु दुबईचं जे क्रेडिट आहे ते साधारण 30 ते 60 दिवसांचं आहे. यामुळे आता तिथं जी परिस्थिती बदलेल किंवा ते कमी झाल्यानंतर लहान लहान निर्यातदार सुद्धा खरेदी वाढवतील. सध्या तुमची जी खरेदी होती आहे दुबईसाठी किंवा याच्यामध्ये ते मोठे निर्यातदार की मोठे स्टॉकिस्ट करत आहेत, त्याचं काम चालू आहे. सध्या ग्राहकांना जो कांदा आहे तो साधारण 30 रुपयांना मिळतो आहे, जो तुम्ही 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपयांना मिळतोय. जो कांदा विकताना तुम्ही रडतायत तो कांदा विकत घेताना घेणाऱ्याला फार हसू येत आहे, तो मजेत आहे एकदम. तर तो म्हणतो जाऊ दे ना, सगळं जे काय बालंट ते गव्हर्नमेंटवर फोडलं जाईल, आपल्याला काय त्याच्यामध्ये, आपण तर स्टॉक करून घेऊ, आगे का देखा जाएगा.
त्यामुळे निर्यातदार जे सांगत आहेत की कांदा कमी नाही मित्रांनो, मोठ्या आकाराच्या निर्यातक्षम कांद्यांची कमतरता आहे. साधारण 45 चा कांदा देशांमध्ये बाकीच्या मागे 45 माफ करा 55 प्लस तो सुपर साईज मोठा साईज मागितला जातो. काही ठिकाणी 45 लागतो, पण तो कमी आहे. बाजारात सध्या 35 ते 45 ची साईज येते आहे. लवकरच नाफेडची खरेदी सुरू होते आहे आणि व्यापाऱ्यांना भीती आहे की आता या सगळ्या याच्यातनं नाफेडची खरेदी झाली तर आपला हाय कांदा निघून जाईल, कारण नाफेडसाठी चांगल्या क्वालिटीचा कांदा लागतो. म्हणून काही ठिकाणी बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसत आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होतोय. या सगळ्या याच्यातनं दक्षिण भारतातली पण मागणी वाढलेली ते तुम्हाला सांगतो. आणखी एक गोष्ट, केरळ, तामिळनाडू, कोइंबतूर सारख्या बाजारांमध्ये कांद्याची मागणी मजबूत आहे. तिथे मागच्या वर्षीच्या तुलनेत बाजारभाव वाढलेले आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी निर्यातीऐवजी तिकडे विक्रीला प्राधान्य देत आहेत. आणि कारण दुसरीकडे निर्यात आणि लॉजिस्टिकचे पण प्रश्न आहे. एकूणच काय, या सगळ्या याच्यामध्ये व्यापारी साठवण वाढवत आहेत. पण सध्याचा ट्रेंड काय आहे की तुम्ही एकदम गर्दी करत आहे. ज्या ज्या वेळेस कांद्याचे भाव कमी होतात किंवा वाढतात, कांद्याच्या व्यापाऱ्यांची किंवा बाजार समितीची एक ट्रिक आहे मार्केटची. बाजारभाव 2 रुपयांनी 5 रुपयांनी वाढले, सरासरी वाढले की दुसऱ्या दिवशी तुम्ही रांगा लावतात आणि पिंपळगावला तर लोक मुक्कामी आहेत. मग या रांगा लागल्या की बाजारभाव पडले किंवा पाडले जातात, त्याची अफवा सुरू होते. या अफवेनंतर शेतकरी घाबरतात आणि आणखी पडणार नाही ना म्हणून आणखी रांगा लावतात. या सगळ्यातनं परिणाम काय होतो, तुमचा सगळा चांगल्या क्वालिटीचा स्टॉकचा माल बाजारात येतो. म्हणून मागच्या 15-20 दिवसापासून अगदी छाती ठोकपणे रोखठोकपणे सांगत आहे आणि ते निर्यातदार व्यापाऱ्यांच्या हवाल्याने सांगतोय. काही चांगले व्यापारी पण आहे, सगळेच व्यापारी नालायक आणि वाईट नाही, लुटारू नाही आहेत, लक्षात घ्या. कांदा साठवून ठेवा, चांगल्या दर्जाचा कांदा साठवून ठेवा, साठवून ठेवा, साठवून ठेवाच. ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा असेल, पावसाने खराब झाला असेल, उन्हाने खराब झाला असेल, साठवणीत टिकत नसेल, पाणी सोडत असेल तर तो मात्र बाजार त्याला दाखवा. चांगल्या क्वालिटीचा कांदा सॉर्टिंग करून ठेवा. आता निर्यातदारांनी ज्या अपेक्षा केल्या आहे की शेतकऱ्यांनी जर सॉर्टिंगचं तंत्र शिकून घेतलं, साठवणुकीचं तंत्र शिकून घेतलं तर तुमचे बाजारभाव पडणार नाहीत आणि निर्यातीसाठी सुद्धा चांगला कांदा मिळेल. परकीय उत्पन्न सुद्धा वाढेल, परकीय डॉलर पण मिळतील. सध्या त्याच्यावरच गदारोळ चालू आहे ना. याबद्दल आपण वेगळा विषय करूया. सध्या तरी या निर्यातदारांनी किंवा जे काही ज्यांच्याशी आपण बोललो आहे त्यांनी जी शेतकऱ्यांच्या हिताची माहिती दिली आहे त्यावरनं तुम्हाला जो काय बोध घ्यायचा तो आत्ताच घ्या, सावध व्हा आणि येणाऱ्या काळात बाजार आणि मार्केट तुमचंच राहील जर तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेतला तर. मे महिन्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, दर आठवड्याला कांद्याचे बाजारभाव कसे बदलतात याचं विश्लेषण, जिल्हावार बाजारभाव कसे राहणार हे अगदी आपण बारकाईनं सांगत असतो. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. जे चॅनलला नवीन आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.